मी काय म्हणते, थोडं घरात या. आईला अभी काही येळ काळ आहे का? काकी, मी तुला आणि आबांना एकदाच सांगते, मी लग्न केलं ना तर एका फौजीशीच करेन. आणि माझा हा निर्णय तेव्हाच बदलेल जेव्हा माझा हा श्वास थांबेल तेव्हा. त्यामुळे मला डॉक्टर इंजिनियर नाही इंटरेस्ट त्याच्यामध्ये. विषय संपला. बरं, मला काय विचारायचं होतं ते काल भांडण कोणासोबत झाली हो? नाही काय झालं, काय मिटवलंय काय? मी नाही कालच नाही, मिटवलंय. तुम्ही मला सांगा कोण आपल्याला नडतंय. ही सनी भैया त्याच्या बरोबर काय असेल ते कामच करून टाकल. कोण होतं फक्त नाव सांगा मला. जाऊ दे, नको टेन्शन घेऊ, मी मिटवलंय माझ्या नाही पद्धतीने. नाही मिटव. अहो ए बुलबुली आहे. काय झालं? काय म्हणला तू? आणि इथं बसून मोबाईल दिसलं पाहिजे. हो सर, मोबाईलला तर दिसणारच, त्याच्यासोबत आवाज बी येणार आहे तुम्हाला. काय सांगताय? पाटील टेन्शन कसं करायचं आता. आता कुठं तर जोडायला लागलं होतं तर ह्यांची भांडण. हा, पण ह्यांना भांडायला काही हीच भेटली होती. काय तर मार्ग काढावं लागेल. काही शे केला आपला पुढचा कोण ठेवला? अरे त्या गौरीचा तुला म्हणलेलं. वो गौरी का? हा, वो लड़की अच्छी नहीं है शनि भाऊ, उसके नाक में मत लगो आप. ए मला काय माहित नाही. मला आवडली म्हणजे विषय संपला. देखो हम क्या बोल रहे हैं, तुम क्या सुन रहे. बँकेचं काय झालं पाहिजे यार, लोन काढायचंय. ते मॅनेजरला बोललोय 10-15 दिवसात तुमचं लोनचं काम होईल म्हणून. लवकर झालं पाहिजे भायला, का ती कामगारांना मला उचली द्यायची, ते काम चालू करायचं. कशाला ते बिन आलं होतं? वो ऐसा था अपने गप्पा मार रहा था मेरे साथ. त्याच्या लय नादी लागणं चांगलं नव्हे. नहीं नहीं, तुमचं चाललंय ना नीट कामाधंद्याचं. चल रहा अच्छा चल रहा. गावातली पोरं मला भरतीसाठी ग्राउंड मागत, तर मी दिलं नाही. म्हणलं तुमचं तुम्ही बघा. आणि हे जागा म्हणतो माझ्या बाप मालकीची आहे. अरे जागा माझी आहे अर्धी. आता बघा भरतीसाठी इतक्या लांब ग्राउंडला ते अर्जुन असेल, ते पांडे असेल, राजा, ते पिरम्या, अहो किती पोरं जाते ती भरतीला. पण जाणे येणं काय ग्राउंड सोपं आहे का हो? त्याला काय विषय? अरे वो टपरी पे आता है ना, हाँ, मेरे को गौरी के बारे में पूछता है. गौरीबद्दल तुला विचारलं? हाँ, काय विचारलं? वो किधर है, कब आती है, और वो ऐसा भी बोला मेरे को बहुत पसंद है, अब मैं उसका कांटा निकालूंगा. अहो पण ती म्हणते मला फौजीशीच लग्न करायचंय. गौराबाईचं लगीन झालं तर डॉक्टर किंवा इंजिनियर बरोबरच होईल, फौजी बरोबर नाही. आणि हो, परत हे विषय ह्या घरात काढायचा नाही, हा माझा अंतिम निर्णय आहे.